साहजिकच आहे, गेले 1.5-2 वर्षापासून जे इकडे हे कचऱ्याचा प्रकल्प चालू आहे त्याची काही ते लोक विल्हेवाट लावत नाही, फक्त कचरा आणतायत आणि इथे जमा करतायत. आणि इकडचं जे रहिवासी हे एकदम दूर सुद्धा नाहीयेत, इथे लागतच सगळे रहिवाशांची घरं आहेत आणि त्यांना खूप म्हणजे आमच्याकडे सतत रहिवाशांच्या कंप्लेंट्स येत आहेत की कचऱ्याचा इतकं दुर्गंधी पसरतो की इथे आता तुम्ही जसं बघत असाल जुनी डोंबिवली गणेश घाट तिकडे काही जण रोजचे आपले वॉक साठी वगैरे येतात, तिकडे सुद्धा इतका दुर्गंधी पसरलेली असते की लोकांना इकडे यायचं की नाही हा सुद्धा विचार आहे. आणि फक्त इकडेच नाही तर पूर्ण जुनी डोंबिवली, कोपर, मोठा गाव या साईडला तिन्ही जे बाउंड्रीज आहेत तिकडे सगळीकडे ही दुर्गंधी पसरलेली आहे. आणि मी नगरसेविका म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या प्रभागातील लोकांना हे याच्यामध्ये मी टाकणार नाही, या दुर्गंधीमध्ये टाकणार नाही. हे जे प्रकल्प जे आहे ते इल्लीगल आहे आणि जे मँग्रोव्ज वगैरे तोडले आहेत, त्याच्यानंतर हे खाडी लागत जे पाणी आहे तिथे हे कचरा बाहेर आणून टाकला आहे. याचं जे काय आहे त्यांनी सगळं आम्हाला, जो कोणी हे सुमित कंपनी वगैरे जे कोण आहेत त्यांनी सगळं आम्हाला हे व्यवस्थित त्याचं काय आहे आणि नक्कीच महासभेमध्ये 100% हा विषय आम्ही मांडणार. राज्य शासनाचं लक्ष तुम्ही केंद्रित करणार का या विषयावरती? नक्कीच करावं लागेलच, कारण की एवढं जर का लोकांच्या रहिवाशांच्या म्हणजे त्यांची जी समस्या आम्ही नाही दूर केली तर कोण दूर करणार. आणि त्यांचं जाऊ दे, आम्हाला स्वतःला सुद्धा याचा त्रास होतोय, आम्ही सुद्धा इकडचे रहिवासी आहोत आणि बाकीचे जे कोण आहेत ते आम्हालाच येऊन सांगणार ना, आम्ही स्थानिक नगरसेवक आहोत बोलल्यावरती. त्याच्यानंतर मी इकडची जुनी डोंबिवलीची, हे कोपर गावातनं ज्योतिताई आहेत, त्यांना सुद्धा त्याच कंप्लेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे याच्यावरती नक्कीच आम्ही लक्ष जरूर टाकणार. नागरिकांना याचा खूप म्हणजे खूप प्रमाणात त्रास होतोय आणि जे हे इनलिगली चालू आहे ना, हे खरंच हे बंद झालं पाहिजे. सगळ्या नगरसेवकांना आम्ही मिळून हा विषय आता महासभेत तर मांडणारच, आम्ही हा विषय घेणारच. कारण की 16 तारखेला आमचा रिझल्ट लागलाय, 17 तारखेपासून आमच्याकडे ह्याच कंप्लेंट्स येत आहेत की आम्हाला खूप त्रास होतोय. मग याची विल्हेवाट काहीतरी करायला पाहिजे ना. आणि जे काय तुम्ही करता ते लिगली करा ना, तुम्ही सगळ्या गोष्टींचं म्हणजे अनुकरण करायला पाहिजे. हा विषय आम्ही रविदादांपर्यंत पण नेऊ, कारण की आम्हाला ज्या रविदादांनी जी जिम्मेदारी दिली आहे, जे आम्ही आता नगरसेवक झाले, लोकांना आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत ना. आणि पहिला हा विषय हाच विषय येतोय की कारण माझ्या घरापर्यंत वास येतोय. हे तर जुनी डोंबिवली, आम्ही कोपर गावात राहतोय. मागच्या अनेक दिवसापासून कचरा येतोय पण कचऱ्यावर प्रक्रिया होत नाहीये, तर येणारा कचरा थांबवण्यासाठी काही त्यांना विरोध केला गेलाय का? नाही, काहीच विरोध नाही, काहीच नाही. आणि आता आम्ही पूर्णपणे विरोध करणार आणि आम्ही पूर्णपणे उतरणार. जे काय चालू आहे ना हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. आणि आम्ही आता मोर्चा काढून आहे तर आम्ही उपोषणला बसू, जुने डोंबिवली आणि कोपरगाव. कारण स्थानिक सगळ्या रहिवाशांना खूप त्रास होतोय. झाडं तोडण्याबाबतीत महापालिकेने झाडं अनधिकृतपणे तोडली आहेत तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार, केस करणार. कारण जे केलंय ते चुकीचं केलंय ना, हे असं अलाउडच नाहीये ना. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी करोडो रुपये खर्च करून इथे नागरिकांसाठी एक गणेश घाट बनवलंय, त्याचा काहीच उपयोग होत नाही. हे तुम्ही कसं पटवून देणार? नाहीच होत आहे ना, त्याच्या लगतच तुम्ही हे प्रकल्प चालू केलाय, मग त्यांना होणारच ना त्रास. कृष्णादानी करून दिलंय ना सगळं, जुन्या डोंबिवलीतील नागरिकांना सगळ्यांना त्याचं किती छान काम केलंय ते गणेश घाटाचं. आणि आता असं केल्यानंतर त्याचं काय आहे, त्याला काय व्हॅल्यूच नाही गणेश घाटाला या प्रकल्पामुळे. हे काही करून काही आता आम्ही जाणार पोलीस स्टेशनला, हे जे मँग्रोव्ज वगैरे हे केलंय ना ह्याच्यामध्ये आम्ही बोलणार आता.